घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये गोष्टी निवळल्यात असं आपल्याला वाटत असतं, पण त्याच वेळेला अजून एक घाणेरडी गोष्ट समोर येणार असते आणि त्याच वेळेला सारंगची या घरातून हक्कलपट्टी होणार असते. सुमित्रा आता इकडे सारंगला हक्कलपट्टी करणार असते. असं सारंगने काय केलंय की ज्याच्यामुळे आता सुमित्राला काय सत्य समजले किंवा या सगळ्यामध्ये आता सुमित्राला जे सत्य समजले ते इतकं भयंकर का आहे की ज्याच्यामुळे सारंगची हक्कलपट्टी झाले. सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यातच पोलिसांच्या ताब्यात आता सारंगला देण्यापर्यंत का मजल गेले. अजूनही सारंगने जरी ऐश्वर्याच्या विरोधात सगळ्यांची बोलत असला तरी त्याने काय कुकृत्य केलंय की ज्याच्यामुळे त्याला आता सुमित्रा आणि नानासाहेबांनी घराबाहेर काढले. सगळं सगळं या व्हिडिओमध्ये इकडे सारंगने सगळ्यांच्या समोर जरी कबूल केलं असलं की ऐश्वर्याने मला विश्वासघात केलाय, ऐश्वर्याने मला फसवलंय किंवा ऐश्वर्या या सगळ्यामध्ये माझ्यासोबत खेळ खेळत आहे, तरी त्याच्या एक्सप्रेशनवरून आपल्याला हे पटत नसतं. सारंगच्या डोक्यात काहीतरी चाललंय 100%. सारंग या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करतोय हे नक्की असतं, पण सगळ्या घरच्यांना तो पटवून देत असतो की नाही, मी ऐश्वर्याच्या विरोधातच आहे. पण हे सगळं आता एक्सपोज होणार असतो सारंग त्याच्या एका कृत्या. आता सारंग ऐश्वर्याला भेटायला सयाजीरावांच्या घरी आलेला आहे. ज्या वेळेला सारंग घरी आलेला आहे आणि त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या सांगते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. यावरती सारंग म्हणतो ऐका ना. यावरती ऐश्वर्या म्हणते काय गरज पडले तुमचं ऐकायची. सगळ्यामध्ये मला आता तुम्ही तिकडे कुटुंब कलशाच्या कौलामध्ये हक्कलपट्टी केलीत ना. सारंग म्हणतो ऐका, अहो घरात कोणीतरी तुमचा मेंबर हवे ना. मी या सगळ्यामध्ये तुमच्याकडून बराच काही कलाकसरी शिकलोय. मला माहिती आहे की तिकडून जर का मी सुद्धा बाहेर पडलो असतो ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आता घरामध्ये तुमच्या नावाचा कुणीच मेंबर राहणार नाही आणि मग तुम्हाला ही लढाई कशी जिंकता येईल, जानकी ऋषिकेशला कसं बर्बाद करता येईल असं म्हणत इकडे आता तो सांगत असतो आणि तो आता ऐश्वर्याला बोलत असतो. ऐश्वर्या म्हणते किती खोटं बोलाल तुम्ही, मला तुमच्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये. त्यावरती सारंग म्हणतो साहजिक आहे, तुमचा विश्वास नसणं ही गोष्ट साहजिक आहे. तरी सुद्धा एक संधी द्या मला, मी स्वतःला सिद्ध करेन. तुम्ही मला सांगा मी काय करू, मी असं काय करू की ज्याच्यामुळे तुमचा विश्वास बसेल की मी अजूनही तुमचा सारू आणि सारंग आहे. असं म्हटल्यावरती आता तो सांगतो काही झालं तरी सुद्धा नवरा बायकोची एक टीम असते ना. मी त्या लोकांना असं काही घोळ्यात घेतलंय की ते आता माझ्यासमोर सगळं उघड उघड बोलतील किंवा माझ्यापासून काही लपवणार नाहीत. मी त्यांच्याच बाजूने आहे हे सगळं ते मान्य करतील आणि त्यानंतर मग तुम्ही जे सांगाल ते मी करेन. यावरती ऐश्वर्या म्हणते खरं बोलताय. सारंग म्हणतो 100% खरं. तुम्ही मला एकदा आजमावून तर बघा. मला सुद्धा माझ्या ऐश्वर्याला माझ्यापासून लांब करणाऱ्या जानकी आणि ऋषिकेश यांना धडा शिकवायचाच आहे. का मी या सगळ्यामध्ये हे सहन करू. नाही, तुम्ही फक्त माझी परीक्षा घ्या. मला काहीही सांगा, मी या सगळ्यामध्ये करायला तयार आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला आता माझी साथ द्यायची असेल तर मात्र आता तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही या खरंच कुटुंबाचे भाग नाही आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ही कंपनी बर्बाद करायला लागेल. त्या कंपनीमध्ये तुमचं जाणं येणं ठेवायला लागेल आणि ती कंपनी बर्बाद करून मगच तुम्ही माझी मदत करू शकता. आपण काय करायचं की ती कंपनी बर्बाद करायची आणि इकडे आपली कंपनी सुरू करायची, म्हणजे माझ्या डॅडांच्या कंपनीमध्ये आहे कोण माझ्याशिवाय. आपणच दोघं जण त्यांचे पार्टनर आहोत ना. जर आपणच दोघं जण त्यांच्या या सगळ्याचे वारस आहोत तर आपल्याशिवाय ही कंपनी कुठे जाणार आहे. कुठेच जाणार नाहीये. म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगते, काहीही झालं तरी ही कंपनी आता आपण मोठी करायची आणि ऋषिकेशच्या कंपनीला डुबवायचं. असं म्हटल्यावरती सारंग सांगतो ठीक आहे, तुम्ही जे काही सांगाल ना ते सगळं करायला मी तयार आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या यांची टीम बनते आणि दोघं जण आता रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठीच येणार असतात. ऐश्वर्या सांगते ठीक आहे, आत्ता मला समजलेलं आहे की या कंपनीचं खूप मोठं टेंडर फाईल होणार आहे. म्हणजे आता ऋषिकेश आणि जानकी हे एका कंपनीसोबत डील करणार आहेत. पण ते ज्या कंपनीसोबत डील करणार आहेत त्या कंपनीसोबत डील करत असताना आता हे डील आहे किंवा हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे फक्त आणि फक्त आपल्याला भेटलं पाहिजे, आपल्या कंपनीला. त्यासाठी तुम्ही त्यांचे टेंडर चोरायचे आणि ते टेंडर चोरून तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझ्यापर्यंत पोहोचवायचे. ज्या वेळेला तुम्ही हे टेंडर माझ्यापर्यंत पोहोचवाल
त्याच वेळेला मी विचार करेन तुमच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. असं म्हणत ऐश्वर्या त्याला आता गोलगोल घोळात घेते. सारंग सांगतो, ठीक आहे, तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. असं म्हणत सारंग या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याच्या बाजूने फितायला तयार होतो आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता मी तुम्हाला मदत करायला तयार आहे असं म्हणून तो आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याच्या बाजूने होतो. ऐश्वर्याला काय तितकंच हवं होतं. ती आता या सगळ्यामध्ये सारंगला गोल गोल घुमवते आणि आता त्याला टेंडर आणायला सांगते. सारंग घरी येतो. इकडे जानकी घरामध्ये ज्या गोष्टी बोलू शकत नसते त्या गोष्टी बोलण्यासाठी सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश यांना बाहेर बोलवते आणि ती सांगायला लागते, मी तुम्हाला खरं सांगू का, तर आपण या सगळ्यामध्ये आता सारंग भाऊजींवरती विश्वास ठेवू नये असं नाही मला म्हणायचं आहे, पण ज्या पद्धतीने ते माझ्याशी आता वरती बोलत होते ना, जेव्हा मी आता ऐश्वर्याला बोलवायला गेले किंवा त्यांना बोलवायला गेले त्यावेळेला ते ज्या पद्धतीने बोलत होते ना, त्याच्यावरून मला त्यांचं हे वागणं काही पटलं नाही. म्हणजे ते या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याचीच बाजू घेत होते. तू तू कशी जानकी वहिनी ऋषिकेश दादाच्या बाजूने ठामपणे उभी राहतेस, तसंच मला माझ्या बायकोच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ते माझ्याशी भांडत होते. म्हणून मला काय वाटतं की अजूनही त्यांच्यावरती विश्वास ठेवायला नको. म्हणजे मी असं नाही म्हणत की आपण विश्वास नको ठेवूया, पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की काहीही झालं ना तरी सुद्धा सारंग भाऊजी कधीही ऐश्वर्याच्या प्रेमात काहीही चुकीची गोष्ट करू शकतात. म्हणून आपण त्यांची टेस्ट घेतल्याशिवाय त्यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही विश्वासात त्यांच्यावरती ठेवायचा नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सगळेजण सांगतात, मग काय करायचंय आपण जानकी वहिनी. जानकी सांगते, काय करायचं हे मला माहित नाहीये, पण आपण कोणतीही कंपनीची किंवा ही गोष्ट कुणाच्या समोर बोलायची नाहीये, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आपल्या कंपनीचं पुन्हा नुकसान व्हायला नको. कारण ऐश्वर्याचं मेन टार्गेट असणार आहे ते म्हणजे आपली कंपनी बुडवणं किंवा आपल्या कंपनीला या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करणं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता आपण अलर्ट राहूया आणि त्यांची परीक्षा घेऊया. असं म्हटल्यावर ती जानकीचं म्हणणं आता सगळ्यांना पटतं आणि सगळेजण खूप मोठा आता प्लॅन करतात. त्यातच आता कंपनीचं काम जोराशोरामध्ये सुरू होतं. जानकी आणि ऋषिकेश आपल्या नवीन टेंडरचं आता उद्घाटन करणार असतात आणि त्यासाठी एक कंपनी त्यांच्यासोबत डील करण्यासाठी येणार असते. ही कंपनी डील करायला येणार तेव्हा त्याचं टेंडर फाईल करून आता आपल्या घरी आणून ठेवण्यात येतं. त्याच वेळेला इकडे आता सारंग ते चोरून फाईल घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून जानकीने केलेली युक्ती जबरदस्त असते. जानकी या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश, आजच्या कंपनीचं हे टेंडर आपल्यालाच मिळणार आहे असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते, या टेंडरची फाईल आपण जपून ठेवूया. म्हणजे तसा आता आपल्या घरामध्ये काही आपल्याला धोका नाही आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की काहीही झालं तरीसुद्धा आपण कोणतीही रिस्क घ्यायला नको आहे किंवा कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये आता कुणावरतीही भरोसा ठेवायला नको. असं म्हटल्यावरती मी ही फाईल आहे ना आपल्या कपाटात ठेवते, जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कुणीही ती फाईल घेणार नाही. सारंग बायकोचा बैल हे सगळं ऐकत असतो. सारंगला आता इकडे जानकी म्हणते, काय झालं भाऊजी. सारंग म्हणतो, काही नाही वहिनी, म्हणजे कसं आहे, मी सुद्धा आपल्या ऑफिसला जॉईन करू का हे विचारायला मी आलो. यावर जानकी म्हणते, तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ऑफिस जॉईन करू शकता. कोण तुम्हाला अडवू शकतं. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये जानकी त्याचा कावा ओळख आणि ज्या वेळेला तो आता टेंडर चोरण्यासाठी आतमध्ये एंट्री करतो त्याच वेळेला टेंडर चोरतानाच त्याला सुमित्रा रंगेहात पकडते. काय करतोयस तू इथे. तुझं काय चाललंय इथे. सारंग तप्प करायला लागतो, काही नाही आई, तू माझ्यावरती संशय घेतेस. यावरती आता तो सांगायला लागतो, हो मी संशय घेते. आई सांगते, हो मी तुझ्यावरती संशय घेते, कारण तू आपल्या कंपनीचं टेंडर चोरायला निघालास. यावरती आता इकडे सगळेच चपापतात आणि आत्तापर्यंत जे काही जानकी वहिनी बोलत होती ते सगळं खरं होतं. ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात येते आणि सारंगच्या इकडे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो, काय चाललंय सारंग, म्हणजे खरंच तू टेंडरचे पेपर चोरायला आलास. आम्हाला खरंच या सगळ्यामध्ये विश्वासच बसत नाहीये की हे सगळं तू करत होतास म्हणून. खरंच अजूनही तिसरं कुणी आम्हाला जर का सांगितलं असतं ना की हे सगळं तू करतोयस
तरी सुद्धा आम्ही विश्वास ठेवला नसता, असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये सगळेजण सारंगवती तुटून पडतात. तिकडे आजी येते आणि विचार करते, काय ह्याला गरज पडली होती हे सगळं आत्ताच करण्याची. नाही नाही, हा मूर्खच आहे असं म्हणत आता इकडे सुमित्रा सांगते, चल आत्ताच्या तिथून चालती हो. अजूनही तू बायकोची साथ सोडलेली नाहीस ना, म्हणून या घरात तुला थारा नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आणि इथून निघून जा, असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सुमित्रा त्याची हक्कलपट्टी करते आणि सांगते, याला या घरात थारा नाहीये. यावरती सारंग म्हणतो, आई मी कुठे जाऊ? त्यावरती ती सांगते, हा विचार याच्या आधी करायला पाहिजे होतास की मी कुठे जाऊ, मी काय करू. हा विचार आत्ता करून काहीच उपयोग नाहीये, चालता हो इथून. सुमित्रा त्याला बाहेरचा रस्ता दाखवते. फायनली बायकोच्या बैलाची पण हक्कलपट्टी झालेली असते. ऐश्वर्याचा या घरातला साथीदार पूर्णपणे फेल ठरलेला असतो. आता फेल ठरलेल्या या साथीदाराला ऐश्वर्या घरात तरी जागा देणार का, हे येणाऱ्या भागातच कळेल.